नाही, टोल माफीचा किंवा टोल माफीची घोषणा या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं आहे की आम्ही फोर व्हीलर आणि छोट्या गाडींचा टोल घेत नाही। आता त्याची अंमलबजावणी करावी। दोन्हीकडूनही पैसे वसूल केले जात आहेत। टोल चालक एकीकडे व्हेकल मालकाकडूनही टोल सुरू आहे आणि परतावा म्हणून शासनाच्या तिजोरीतूनही सुरू आहे। आता मला आज मी ऐकलंय की सत्ता केंद्र बदलते आहे का, मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जात आहेत तोही टोलचा विषय सोडवायला। राज ठाकरेंच्या घरी बैठक आहे, म्हणजे मला वाटतं की याच्या मागे टोल का झोल कितना बड़ा है हा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे। महाराष्ट्रातील सर्व टोल एका जिल्ह्यापुरती करता येणार नाही। महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर फोर व्हीलरचा आणि त्याच्या खाली ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। गेली 22 दिवस ओबीसीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी टोंगे नावाचा उपोषणाला बसला होता। हा गप्पू सेना कुठे गेला होता? महाराष्ट्रामध्ये तरुणामध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे। त्यावेळेस हा आम्हाला पप्पू सेना म्हणणारा हा गप्पू कुठे आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं। त्याही पलीकडे जाऊन फार जोरात आवाज काढणारे आता जे आम्हाला पप्पू सेना म्हणतायत त्यांना मी विचारू इच्छितो की ज्यांना तुम्ही चोर चोर डाकू डाकू म्हणून बोंबललात त्यांच्या मांडीला मांडी घालून बसताना तुम्ही गप्पू सेना का झालात, हा आमचा त्यांना प्रश्न आहे। चोरांचा आणि लुटेऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊन ज्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आहे, ज्यांच्यावर अनेक ईडीच्या चौकशा आहेत, ज्यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, आणि हे मी म्हणत नाही हेच बोंबलणारे होते, त्यांच्या मांडीला मांडी घालून बसणारे गप्पू सेना का झालेत याचं उत्तर त्यांनी द्यावं। नागपुरामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार होतो त्या आमच्या भगिनीवर, आणि तिथे यांना आरोपी शोधता येत नाही, आरोपी भेटत नाही, त्याचं स्क्रेच काढून त्याला सगळीकडे फिरवावं लागतं आणि आरोपीचा शोध घ्यावा लागतो। यामध्ये गप्पू कोण आहेत हे आता दिसते आहे। यांची फाटलेली तोंडं आता शिलून का झाली याचं उत्तरसुद्धा यांनी दिलं पाहिजेत। दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा स्वतःच्या खाली जागून बघा। गांधी नावाची दहशत यांना एवढी झालेली आहे की आज देशातलं चित्र केवळ राहुल गांधीमुळे बदलतो आहे। देशातील सत्तांतर राहुल गांधींच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे आणि लोकांच्या विश्वासामुळे आज बदलत चाललेला आहे आणि यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। त्यामुळे हिनवण्याचं काम हे करतायत, पण महाराष्ट्रात यांना आता स्थान राहणार नाही। महाराष्ट्रातून यांची हद्दपारी 100% होणार, यामुळे हे या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत। नाही, हे जाहिराती का दिल्या? 31 निवडणुका तोंडावर आल्या। आम्ही पण मंत्री होतो, आम्ही पण जाहिराती दिल्या, पण 5 कोटीच्या 6 कोटीच्या जाहिराती दिल्या, कारण त्यावेळेस महाज्योती नवीन होती, ती लोकांपर्यंत पोहोचवावी। पण आता सगळीकडे महाज्योती, तिचा ऑनलाईन आपल्या सगळ्या गोष्टी आणि तिचा प्रसार झालेला आहे। 31 कोटी रुपये जर यावर खर्च होत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या 31 कोटीचा जर फायदा दिला गेला असता अनेक मुलांना शैक्षणिक उपयोगी पडलं असतं, परंतु जाहिरातीवर खर्च करायचा आणि या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडायचा, हे या विभागाचे मंत्री आणि या विभागाचं आता काम सुरू झालं आहे। काही त्या महाज्योतीमध्ये सुरू नाही, सर्व भ्रष्टाचार त्या पलीकडे त्या महाज्योतीमध्ये काही सुरू नाही। आणि कमिशन खाणं, जो निधी मी मंत्री असताना दिला तेवढा निधीसुद्धा आत्ता महाज्योतीला मिळालेला नाही। आम्ही मंजूर केलेले जेवढे वसतिगृह होते ते वसतिगृह एकही सुरू केले नाही।
आम्ही घरकुलाची योजना ओबीसीची आणली, कॅबिनेटचा निर्णय मी मंत्री असताना घेतलेला होता, आमचं सरकार असताना, तो अजूनही अंमलबजावणी त्याची झाली नाही। परदेशी शिष्यवृत्तीचा 100 मुलांचा निर्णय आम्ही मंत्री असताना घेतला, त्याची अंमलबजावणी झाली नाही। 8 जिल्ह्यातील वर्ग 3 आणि वर्ग 4 यांच्या कमी झालेल्या पेसा बहुल जिल्ह्यातील, आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरक्षण कमी झालं होतं, ते आरक्षण वाढवून घेण्याचा निर्णय आमच्या सरकारने त्यावेळेस घेतला होता। त्यांची नव्यानं बिंदू नामावली तयार करून अंमलबजावणीसाठी GR अद्याप काढलेला नाही, म्हणून गडचिरोलीसारख्या, नंदुरबार, धुळेसारख्या जिल्ह्यामध्ये या विद्यार्थ्यांना 10% 5% जागा मिळत नाहीत ओबीसींच्या, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून याकडे लक्ष न देता या सरकारने जाहिरातीवर उधळपट्टी करावी, हे मात्र दुर्दैव आहे। हे थांबवा आणि याच पैशाचा उपयोग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी करा, अशी आमची सगळ्यांची सरकारकडे विनंती आहे। आणि त्यांना हे या आमच्या ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा दुर्दैवी आज प्रसंग असा आला आहे की सर्व योजनांना ब्रेक लागलं जात आहे, सर्व योजना थंड बस्त्यात पडल्या आहेत आणि दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दाही प्रचंड पेटला आहे। यावर वेळ आली तर आम्ही ते नंतर बोलू, पण आता एवढंच सांगतो, ही जाहिरातबाजी बंद करा आणि विद्यार्थ्यांना भरभरून काय द्यायचं असेल तर ते जाहिरातीचे पैसे द्या, ही मागणी आमची आहे। नाही, जागर यात्रेचा कोण काढतो? सतत पक्ष बदलणारा माणूस जागर यात्रा ओबीसीचे काढतो? मला वाटतं की देशमुख कधी ओबीसी झालेत मलाच कळलं नाही। या राज्यातील ओबीसी देशमुख झालेत, आनंद आहे, म्हणजे काय करत असतील, पण त्यांना आता कुठली जबाबदारी नाही, त्यामुळे यात्रा सध्या लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत। काल परवाच गेलेत, काल परवापर्यंत आमच्याबरोबर होते आणि तेच सांगतायत की आता अमुक जण येणार, तमुक येणार। आपण जायचा, आपल्या तोंडामध्ये शेण घोकवून घ्यायचं आणि दुसऱ्याच्या तोंडात घालायला लावायचा, हे नालायक कृती जे राज्यामध्ये काही लोक करत आहेत ते लोकांच्या लक्षात येत आहे। विषय काय आहे की काल परवा आमच्या ओबीसीचा जो उपोषण संपला, देवेंद्रजी उपोषण सोडून आले, मंत्रालयात मीटिंग झाली, मीटिंगचे मिनिट्स अद्याप मिळाले नाहीत, काय झालं हे ठरलं नाही। तुम्ही ते मिनिट्स दिले तर ओबीसीला तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका ही स्पष्ट होत नाही आहे। आणि उपोषण सोडून मला जे मीटिंगला गेलेत त्यांना मला विचारायचं आहे, बाबांनो हे मिनिट्स लवकर मिळण्यासाठी आणि त्यात काय सुचवलं आहे, काय लिहिलं आहे, काय त्या मिनिट्समध्ये आहे, हे कळण्यासाठी सरकारवर आता नव्यानं बोलणी करा, मागणी करा। आम्ही मागणी करूच, पण मला ही दुर्दैव वाटतं की इतके 3 दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं, आज 30 दिवस होत आहे, पण ते अजून मिळाले नाहीत। तर सरकारची भूमिका ओबीसीच्या संदर्भात काय असेल हा मोठा प्रश्न आहे। कंत्राटीच्या संदर्भात आपण सांगू इच्छितो की या राज्यातील तरुणांना कुठल्या दिशेला घेऊन जात आहेत, प्रचंड तरुणामध्ये आक्रोश आहे। आरक्षण तर या सगळ्या पदामुळे संपणार आहेच, 1 लाख पदं आत्ता भरण्याची कारवाई सुरू झाली आहे। मागच्या 1 आठवड्यामध्ये 11,000 पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे। कृषी, आरोग्य, महसूल आणि कंत्राटी पोलीस। मला एक सांगा, या सरकारला माझं विचारणं आहे की तुम्ही 5 वर्षासाठी या पोरांना तुम्ही नोकरीवर घेणार, त्यांचं वय जर आज 31 आहे, उद्या ते 35शी ओलांडले, त्यांचा नोकरीमध्ये असलेल्या वयमर्यादा संपेल, मग त्या पोरांनी करावं काय? भीक मागत रस्त्यावर फिरावं का? अशा पद्धतीनं कधीही महाराष्ट्रामध्ये नोकर भरती झाली नाही। ठीक आहे, डेटा सेंटरमध्ये काही ग्रामपंचायतमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, तुमचा कम्प्युटर ऑपरेटर असेल, अशा पदांसाठी त्या काही पदं भरली गेली, पण चक्क पोलीस 3,000 पोलीस भरावेत आणि खाजगी लोकांच्या हातात सुरक्षितता द्यावी, म्हणजेच हा राज्य उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सगळे मिळून करत आहेत। याचा आम्ही निषेध करतो आणि तरुणांचा आक्रोश समजला नाही तर आजही आता जिल्ह्यामध्ये
हे तरुण या सरकारला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। आणि आमची सरकार आली तर मी तरुणांना आश्वस्त करेल, हे जेवढे कंत्राट आहेत ते सर्व रद्द करू आणि शासकीय नोकर भरती करू, हे सुद्धा या ठिकाणी मी आश्वस्त करतो आहे। ग्लोबल हुंगर इंडेक्स काल जारी करण्यात आलेला, म्हणजे जागतिक भूक निर्देशांक यामध्ये भारताची स्थिती 111वी आहे। भारतापेक्षा चांगली स्थिती नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशची आहे। असं आहे, ज्या देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत अनाज देण्याची घोषणा या देशाचे पंतप्रधान करतात, यामध्येच गरिबी वाढली की कमी झाली हे दिसून पडते आहे। महागाई प्रचंड वाढली, श्रीमंताचं प्रमाण 16.5% वाढते आहे आणि गरिबीचं प्रमाण 1.5% वाढते आहे। यातूनच या देशातील किती मोठा अंतर गरिबी आणि श्रीमंतीमध्ये पडतो आहे। यामध्येच भूकमरी चालली आणि त्यामुळं बांगलादेशच्या टक्क्याची किंमत ही जर डॉलरच्या तुलनेत वाढत असेल आणि रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होत असेल तर देश कुठल्या दिशेनं नेत आहेत हा यातून नक्की प्रश्न उपस्थित होतो। म्हणून या देशातील गरिबाचा वाली कोणी नाही, ह्या देशातील सत्ताधारी अदानी आणि अंबानीचे आणि कॉर्पोरेट सेक्टरचे वाली आहेत। कारण हे व्यवसाय करणारे आणि व्यावसायिक लोक या देशाच्या सत्तेवर बसले आहेत, त्यामुळे गरिबासाठी हे सरकार नाही, हे यातून सिद्ध झालेलं आहे। असं आहे, समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये महाराजांचा स्मारक बांधू शकले नाही, पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करून फार मोठा गाजावाजा केला। आता भव्य स्मारक काढू म्हटले पण ते आलं नाही। या वाघनकाच्या संदर्भात खुद्द संभाजीराजेंनीही हे वाघनकं आहेत की नाही याबाबत शंका उपस्थित केलेली आहे। आता हे वाघनकं आणायसाठी गेलेत, अजून ते करार करायसाठी गेलेत, पुन्हा ते आणायसाठी जातील, पण या वाघनकं आणून महाराजांच्या एवढे मोठे सगळे किल्ले आहेत, गडकिल्ले आहेत, त्यावर यांचा फोकस नाही। महाराजांच्या स्मारकावर यांना काही करायचं नाही, पण केवळ वाघनखाचं आणून हे संपूर्ण यांची पद जी गेली राज्यात ती थोडासा महाराजांचं नाव घेऊन पद सुधारण्यासाठी काही केलेला केविलवाना प्रयोग आहे असं मी मानतो। ती वाघनखं ओरिजिनल आहेत का की डुप्लिकेट आहेत हे मात्र मला सांगता येणार नाही, पण महाराजांचे वंशजच यावर शंका उपस्थित करतायत हे मात्र तेवढंच खरं आहे। हिंदी में बताया, महाराष्ट्र में टोल को लेकर राजनीति गर्मा रही है। राज ठाकरे कुछ मांग कर रहे हैं जिसमें सहूलियत दी जाए गाड़ियों को टोल नाके पे। कांग्रेस की क्या भूमिका है? सरकार के मंत्री राज ठाकरे के घर पे जा रहे हैं। नहीं, वही मैं, सरकार मंत्रालय से चलती है या राज ठाकरे के घर से चलती है, तो वो तो सवाल सरकार से ही पूछना चाहिए, इसका जवाब मेरे पास नहीं। सवाल इतना ही है कि टोल माफ़ी का निर्णय 2014 में तत्कालीन सीएम ने लिया था और उसने इनको इस बात को दोहराकर दोबारा बताया कि हम टोल नहीं ले रहे, फिर भी आज व्हीकल मालिक से और टोल लिया जा रहा है और सरकार के तिजोरी से भी पैसे वसूला जा रहा है। ये डबल फ़ायदा ये टोल चालकों को मिल रहा है। तो ये पैसा जा कहाँ रहा है, किसके पास जा रहा है, इसकी तो इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, इसकी इंक्वायरी होनी चाहिए। इसी के साथ ये टोल अगर माफ़ करना है, निर्णय लेना है तो लेना पड़ेगा और महाराष्ट्र के लिए लेना पड़ेगा। ये केवल ठाणे के लिए नहीं चलेगा, केवल ठाणा ही नहीं है तो महाराष्ट्र के लिए, ठाणे के साथ साथ महाराष्ट्र के लिए भी टोल माफ़ी का निर्णय आप लो। ये इसके लिए हम सरकार को राज ठाकरे के जो भूमिका है उसको हम समर्थन करते हैं। अजितदादांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न दाखविले जात आहे, मात्र त्यांचं स्वप्न झाल्यातील असं शरद पवार म्हणाले। शरद पवार साहेब 100% खरं बोलले। पवार साहेब म्हणाले की ते स्वप्न आहे आणि हे खूप वेळचे स्वप्न ते बघत आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती यांना घेऊन सुधारेल असं भाजपला वाटत होतं, पण खोगीरांची भरती, चोरांची भरती, लुटेऱ्यांची भरती केल्यानं घरामध्ये शांतता नांदेल कशी, तर ते घर अस्वस्थ झालं आहे। पहिलेच त्यामध्ये एकाची भर पडली, दुसऱ्यांची भर पडली आहे। मी म्हणालो राज्यातील या सरकारला स्थिती सुधारायची असतील
तर 9 मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यांना काढावंच लागेल, बाहेर फेकावं लागेल। आणि राहिला विषय तुम्ही म्हणताय अजित पवारांचा, अजित पवार या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत। मुख्यमंत्री हा पुढच्या वेळेस महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, हा मला विश्वास आहे। आपण म्हटलं की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेस होईल, म्हणजे काँग्रेस लीडिंग फ्रॉम द फ्रंट आहे का? 100% राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस राहील आणि काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहील। कारण आज एकमेव पक्ष आहे की जो पक्षामध्ये कधी तडा गेलेला नाही। दोनही पक्ष आता त्यांनी त्या पक्षामध्ये स्प्लिट झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये राज्यातील जनता हे काँग्रेसकडे मोठ्या अपेक्षेने आहे। काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणून आजच्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो की सर्वाधिक जागा काँग्रेसच्या येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असा आम्हाला विश्वास आहे। जरांगे पाटलांच्या सभेवर कोट्यावधी रुपये खर्च होत आहे आणि त्यावर भुजबळांनी म्हटलं की एवढा पैसा येतो कुठून? भुजबळ साहेब म्हणतायत पैसा येतो कुठून, मराठी श्रीमंत आहेत, ते हा सिद्ध झालेला आहे। त्यामुळे मराठा श्रीमंत असल्यामुळे काही मराठा गरीब आहेत, तर श्रीमंत मराठ्यांनी कदाचित या गरीब मराठ्यांना सभेसाठी पैसा पुरवत असावेत अशी मला शंका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।